नमस्कार, जय विदर्भ. मी सारिका. आज विदर्भ न्यूजच्या मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी घुगुस येथील बाजार इथे एक अनोखा प्रकारचं आंदोलन म्हणजे आमरण उपोषण करण्यात आलं. नेमका हा आमरण उपोषण का बरं करण्यात आलं जाणून घेऊया येथील काही लोकांशी. नेमका हा आमरण उपोषण करण्याचं मागचं कारण काय आहे? नमस्कार जी. नमस्कार, मी अमित बोरकर, शिवसेना शहर संघटक घुगुस. इथं आमरण उपोषण करण्याचं एक मुख्य कारण म्हणजे असं की 3 वर्ष आधी अमराई वार्ड नंबर 1 इथे भूस्खलन झालेलं होतं, ज्याच्यामध्ये गजाननजी मडावी यांचं पूर्ण घर जवळजवळ 100 ते 150 फूट आत धसलं होतं. तर याचं जे संपूर्ण जबाबदारी होती, ही संपूर्ण जबाबदारी वेकोली आणि WCLची होती. परंतु 3 वर्ष आता लोटून गेले. 3 वर्षानंतर सुद्धा यांना फक्त आश्वासन मिळत आहे, कुठल्याच प्रकारची यांची मागणी पूर्ण झालेली नाही. आता तहसीलदार, कलेक्टर, आमदार, खासदार सर्व मोठे मोठे नेते 2दा 4दा 5दा येऊन गेले आणि यांना एक हमीपत्र दिलं, आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही 168 कुटुंबांना घर बांधून देऊ. 3 वर्ष झाले, यांचे चपला झिजून गेल्या. वारंवार नेत्याकडे जाऊन, वारंवार नगर परिषदेकडे जाऊन, पण यांच्या आतापर्यंत कुठलाही तोडगा लागलेला नाही. त्याकरिता काही दिवसाआधी यांनी माझ्याकडे आले, माझ्याकडून त्यांनी संपर्क साधला आणि इथं उपोषणाला बसण्याकरिता आमच्याकडून जे शिवसेना आहे घुगुस उभाटा त्याच्याकडून यांनी पाठिंबा घेतला आणि इथं उपोषणाला बसले आहे. आज आम्ही जवळजवळ 5 दिवस झाले इथे बसलेलो आहोत. सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी आम्ही इथं उपोषणाला सुरुवात केली. इथे 5 महिला आहे जे इथं आमरण उपोषण करत आहे आणि यांची मागणी अशी आहे की जे 168 कुटुंबांना यांनी जे म्हटलं होतं की घर देऊ, ते घर आतापर्यंत मिळालं नाही. सर्वात पहिले ते घर देण्यात यावे. दुसरं, जे गजानन मडावी जी आहे, आणखी एक घर आहे, त्यांची तहसीलदार साहेबांनी पंचनामा केला आहे की त्यांच्या घरामध्ये जेवढं सामान आतमध्ये गेलं होतं त्यांना 10 ते 15 लाख रुपये नमूद आहे याच्यामध्ये. ते 15 लाख रुपये मिळणार होते, ते सुद्धा मिळाले नाही. आणि तिसरा विषय, 168 घर असल्यानंतर यांच्या रेकॉर्डमध्ये फक्त 160 घर नमूद आहे, म्हणजे 8 घर सुटलेले आहे. तर ते सुद्धा या 168 मध्ये त्यांचा समावेश करावा आणि यांना लवकरात लवकर घर बांधून देण्यात यावा अशी आमची मागणी आहे. हा जे गड्डा पडलेला आहे हा याची पूर्णपणे जबाबदारी वेकोलीची आहे. का बरं? कारण की इथे 70 वर्षापूर्वी माइन्स होती, अंडरग्राउंड माइन्स होती आणि जेव्हा माइन्स बंद झाली त्याच्यानंतर त्यांना नाही का ते माइन्स पॅक करण्यासाठी, सँड फिलिंग करण्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट निघतो आणि कुठेतरी या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, सँड फिलिंग केली नाही आहे. त्याच्यामुळे ते गड्डा आतून पोकर होता, त्याचमुळे हा गड्डा पडला. हा माझा 100% आरोप आहे WCL वेकोलीकडे. आणि जेव्हा हे जे प्रकरण घडलं हे कुठलं आहे? वेकोलीचं आहे. तर याची पूर्ण भरपाई कोण केली पाहिजे? वेकोलीने केली पाहिजे. परंतु घुगुस नगर परिषद आणि पूर्ण शासन, प्रशासन, आमदार, खासदार या वेकोलीला वाचवण्याच्या मागे लागलेला आहे. का बरं लागलेला आहे आम्हाला याच्यामध्ये काही माहिती नाही. परंतु याची जी चौकशी आहे हे वेकोलीच्या त्या काळापासून झाली पाहिजे जेव्हा इथं सँड फिलिंग झाली होती. हा मोठा भ्रष्टाचार आहे. त्या अधिकाऱ्यावर, वेकोलीवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये समजा तिथं आणखी एखादी गड्डा पडला, एखाद्याचा मृत्यू झाला, त्याची जबाबदारी कोण घेणार? याची जबाबदारी सुद्धा वेकोलीवर राहणार आणि मानव हत्याचा गुन्हा वेकोलीच्या अधिकाऱ्यावर सोबतच नगर परिषदच्या कर्मचाऱ्यावर सुद्धा दाखल करण्यात यायला पाहिजे. हे सुद्धा माझी मागणी राहणार आहे. धन्यवाद. तुमचं आंदोलन सुरू झालं तेव्हापासून कोणी अधिकारी किंवा तहसीलदार तुम्हाला येऊन भेट दिले? जर दिली असेल तर त्यांनी काही म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे? हो, 2 दिवसापूर्वी घुगुस नगर परिषदेचे CO साहेब निलेश सर त्यांनी येऊन आम्हाला भेट दिली आणि ते भेट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला मॅप दाखवला, 165 घरांचा मॅप दाखवला, ज्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं आहे की यांना आता ते घराचे पट्टे आणि तिथले जे जागा आहे ते जागा बरोबर नाही, ते गड्डा आहे, त्या गड्ड्याला सँड फिलिंग करून प्लॉट पाडून यांना आम्ही ते प्लॉट यांच्याकडे हँडओव्हर करू. परंतु इथे सुद्धा एक प्रश्न आहे. हे जे प्रक्रिया सुरू आहे यांना प्लॉट द्यायची, त्याला कमीत कमी 2 वर्ष लोटून गेले, परंतु आता पण त्यांना प्लॉट मिळाला नाही. तर आता पण तुम्ही आश्वासन देत आहे, तर हे कुठतरी आणखी किती वर्ष चालणार याचा काही आम्हाला उत्तर मिळू शकत नाही. म्हणून आम्ही काय केलं आहे, त्यांना लेखी स्वरूपी आम्हाला आश्वासन पाहिजे. लेखी स्वरूपी त्यांनी लिहून द्यायला पाहिजे की आम्ही 1 वर्षामध्ये घर बांधून देऊ किंवा 2 वर्षामध्ये घर बांधू. समजा त्यांनी म्हणत असेल 2 वर्षात घर बांधून देऊ, आम्ही त्यांना आणखी 1 वर्ष एक्स्ट्रा देऊ. तर आम्हाला जे इथं भेटणार आश्वासन ते लेखी स्वरूपी मिळायला पाहिजे. सोबतच आज आमचे वनी क्षेत्राचे
माननीय आमचे आमदार साहेबांची वाईफ किरणताई देरकर सुद्धा आज आम्हाला भेट देऊन गेलेली आहे इथे. त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही WCL कडे वेकोलीकडे मागणी करू 7 दिवसाच्या आत. समजा त्यांनी उत्तर नाही दिलं तर आम्ही येणाऱ्या 7 दिवसानंतर जे डिस्पॅच आहे यांचे जे कोल्ड ट्रान्सपोर्ट आहे ते ट्रान्सपोर्ट आम्ही वेकोलीचे पूर्णपणे ठप्प पाडू. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं आम्ही आमरण उपोषण करू. दिनांक 26/8/22 रोजी मडावी परिवाराचं एक घर भूसलक्कन झालं आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण घर जमिनीच्या खाली गेलं होतं. की का बरं गेलं की त्या ठिकाणी ओबीची भराई त्या ठिकाणी केली गेली नव्हती आणि जमिनीच्या खाली गॅप निर्माण झालेला होता आणि म्हणून या एका गरीब कुटुंबाचं घर त्याच्यामध्ये दबल्या गेलं होतं. हे अख्ख्या टीव्हीवर महाराष्ट्रभर सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्या गोष्टीला 3 वर्ष झाले. 3 वर्ष होऊन सुद्धा अजूनही त्यांना काही मदत मिळालेली नाही आहे. परंतु त्या मडावी कुटुंबाला एक पत्र मिळालेले आहे WCL कडनं की या नुकसान भरपाईची एवढी अमाऊंट आम्ही तुम्हाला दिलेली आहे. हे कुठेतरी चुकीचं आहे. अजूनही तो पैसा कुठल्याही प्रकारे कोणत्याही बँक अकाउंटला जमा झालेला नाही. कॅश तर WCL वाल्यांनी त्यांच्या हातात दिलेली नक्कीच नसणार आणि त्याच्यामुळे त्याचा पुरावा त्यांनी द्यावं आणि या गोष्टीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही या 168 कुटुंबाला घेऊन या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहे घुगुसच्या ठिकाणी आणि गेले 168 कुटुंब आणि अजूनही त्या जमिनीवरून त्यांना बेदखल करण्यात आलं. परंतु काही लोक त्याच ठिकाणी अजूनही राहत आहेत कारण सगळे गोरगरीब कष्टकरी मजूर वर्ग आहे आणि त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे किंवा भाड्याचे पैसे देऊ शकत नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी राहणं आवश्यक आहे किंवा काही त्याचा ऑप्शन नाही आहे म्हणून ते लोक त्या ठिकाणी राहत आहे. अशा वेळेस भविष्यामध्ये परत एखादी घटना त्या ठिकाणी घडली तर मनुष्यवधाचा गुन्हा WCL वर आम्ही दाखल केल्याशिवाय राहणार नाही. हे कुठेतरी या गोष्टीची WCLनी गंभीर दखल घ्यावी आणि या सगळ्या कुटुंबाला एक आर्थिक भरपाई ताबडतोब देण्यात यावी असं मी या ठिकाणी आवाहन करते. सोबतच आज आम्ही एक लेटर सुद्धा दिला आहे. लेटर नाही म्हणता येईल याला आम्ही कंप्लेंट दिली आहे घुगुस पोलीस स्टेशनमध्ये. कारण WCL मार्फत आम्हाला लिखित स्वरूपी एक लेटर भेटला आहे ज्याच्यामध्ये प्रॉपरली त्यांनी सांगितलं आहे की आम्ही हे जे यांचे घर आहे यांचे जे पैसे आहे आम्ही यांना दिले आहे. आता आमच्याकडे काहीच नाही आहे, तुम्ही आमच्याकडे येऊ नका. तर आमची हे आणखी एक मागणी आहे की जेव्हा WCLनी वेकोलीनी जेव्हा पैसे या 168 कुटुंबांना दिले आहे तर पैसे कोणाच्या अकाउंटमध्ये टाकले आहे, कशा मार्फत दिले आहे, कॅश दिला नसेल, कुठेतरी चेक किंवा मग RTGS केलं असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी संपूर्ण माहिती आम्हाला मिळायला पाहिजे. आणि समजा हे लेटर आहे आमच्याकडे मागच्या वर्षी 2024चं लेटर आहे म्हणजे पैसे कुठेतरी आलेले आहे. तर हे पैसे कोणाच्या अकाउंटमध्ये आले आहे आणि ज्याच्या अकाउंटमध्ये आले आहे त्यांनी आता पण त्यांना दिलं नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना त्यांना अटक झाली पाहिजे. हे आमची प्रथम मागणी सुद्धा आम्ही आज किरणताईच्या नेतृत्वामध्ये पोलीस स्टेशन इथे केलेली आहे. तुमचे जर संपूर्ण मागण्या पूर्ण नाही झालं तर सामोर जाऊन तुमचे कोणते आंदोलन दिसण्यात येणार? बघा आता आमरण उपोषणला आम्ही बसून आहोत. समजा आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे लोक मरायला सुद्धा तयार आहे. यांची एकच मागणी आहे, एक तर आम्हाला जे आमचा हक्क आहे ते द्या किंवा आम्हाला मारून टाका. असंही मरण आहे तसंच मरण आहे. तर 5 लोक उपोषणाला बसूनच आहे. दोन आता इथे 2 ताई लोकांची सध्या जे आपली मेडिकल हेल्थ आहे ते सुद्धा छान नाही आहे. आज यांना आणखी एक नोटीस आला आहे मेडिकल ऑफिसरकडनं की यांना दोघांना ऍडमिट करा, परंतु त्यांनी ऍडमिट होत नाही आहे. त्यांचं अशी म्हणणं आहे की एक तर आमची मागणी पूर्ण करा किंवा आमचा जीव जाऊ द्या तरी चालेल. म्हणजे जोपर्यंत आमचा जीव जात नाही तोपर्यंत आम्ही इथं बसू. उपोषणाला कोण कोण बसले त्यांचे नावं सांगा. सध्या इथे उपोषणाला 5 महिला बसलेल्या आहे. त्याच्यामध्ये एक आहे पूनम वाघमारे, एक आहे उमाताई मडावी, छाया पासवान, ममता बहुराशी आणि बेबीताई बेसकर. याच्यामधून पूनमताई वाघमारे आणि ममता बहुराशी यांची प्रवृत्ती हलवलेली आहे. यांना लवकरात लवकर ऍडमिट करण्यात यावी अशी मेडिकल ऑफिसरनं मागणी केली आहे. यांचं म्हणणं आहे की मडावी यांचं घर पूर्णपणे 100 ते 150 फूट आतमध्ये म्हणजे पडलेलं आहे. चला जाणून घेऊया आता मडावी यांच्याशी की त्यांना किती वर्ष झाले घर पडून व त्यांना प्रशासन कोणकोणत्या प्रकारचे आश्वासन देऊन आतापर्यंत पूर्ण केलेले नाही. तर तुमचे घर पडून किती वर्ष झालेले आहे? 3रं वर्ष झालं नाही, हे 4थं चालू झालं. प्रशासनाने काय आश्वासन दिले तुम्हाला? आमच्या डोक्यावरून हातच फिरवून गेले, आमच्या चपलाही झिजून गेल्या, सर्वच झिजून गेलं. तुम्हाला देतो डोक्यावर कानात येऊ सांगून गेले का तुम्हाला देतो म्हणून, पण काही अद्याप हातातही नाही आलं ना बोटातही नाही आलं. आता एकच मार्ग धरला, हे उपोषणचा मार्ग धरला. एक तर आम्हाला आमचा हे द्या न्याय,
नाहीतर मग आता इथं 5 नाही का हे लावायचे फाशीचे फंदे आणि देऊन टाकायचं, तेव्हा तरी आमच्या म्हणजे मागच्या लोकांना काही देणार ते लोक. कारण पहिले तेच म्हणत होते कोणता जीव गेला का तुम्ही संस्कृत निघाले, हे केले ते केले, काहीच तसेच म्हणत होते. तर आता आम्हाला तेच म्हणायचं आहे का जेतवरी आमची मागणी पुरं होत नाही तेतवरी आम्ही काही इथून उठत नाही, चाहे आम्ही मरो चाहे वाचो. माझं नाव चंदा पोन कारले आहे. गजानन मडाव्याच्या घराच्या साईडनंच माझं घर बी आहे. पण आता मी राहू नाही शकत तिथं, कारण तर माझं घर पूर्ण हाललेलं आहे, क्रॅक गेलेलं आहे. तिथं माझी 1.5 लाखाची गाडी सुद्धा गेलेली आहे आणि अर्ध सामान सुद्धा गेलेलं आहे. आम्हा दोघांना तहसील ऑफिस मध्ये नेलं होतं. आमच्या नावाची पंचनामा घेतला होता. पूर्ण पंचनामा सगळे दाबून बसलेले आहे. आजपर्यंत आम्हाला कोणीच काही पैसे दिलेले नाही. आम्ही त्या ऑफिस मध्ये जाऊ जाऊ पूर्ण महिला आम्ही थकून गेले म्हणून हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे, उपोषण. अगर आम्हाला काही देत असाल किंवा WCL देत असाल तरी पण आम्ही घ्यायला तयार आहोत. तरी पण आमच्या हातात काहीच नाही आलेलं आहे आणि कुणी आम्हाला दिलेलं नाही आहे. दिलं म्हणून आश्वासनच देऊन राहिलेलं आहे. घरं बांधून देतो, पट्टे देतो, 8 दिवसानं देतो, 2 महिन्यानं देतो, असं करू 3 वर्ष घटलेले आहे. आतापर्यंत आम्हाला काही मिळालेलं नाही. आता आमचा न्याय लावा, नाही तर आम्हाला फाशी द्या. धन्यवाद. ज्या प्रकारे अमित बोरकर शिवसेनाचे शहर संघटन घुग्गुस यांचं म्हणणं आहे की प्रशासनाच्या सतत दुर्लक्षामुळे आज इथे 168 कुटुंबातील घरातील सदस्य आमरण उपोषण करिता बसलेले आहे. प्रशासनाच्या सतत दुर्लक्षामुळे यांची परिस्थिती अशी आलेली आहे की आपल्या स्वतःच्या घरी सुखानं राहू शकत नाही. का हे बरोबर आहे का? आणि का बरं प्रशासन सतत दुर्लक्ष करत आहे? का यांची मिलीभगतामुळे असं होत आहे का? आम्हाला कमेंट मध्ये सांगा. जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आता जाऊन तुरंत करा आणि संपूर्ण परिवाराचा पात्र फक्त आजही विदर्भ न्यूज चॅनल. धन्यवाद. जय विदर्भ.